नमस्कार मित्रांनो, एमबीटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम जमा करण्यासाठी जी काय मंजुरी दिली होती, जो काय निधी आहे तो निधी राज्य शासन हिस्सार निधी सुद्धा कंपनीकडे जमा केला। परंतु काही शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळाली, काही शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मिळाली नाही। काही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालं, काही जिल्ह्याचं आणखी बाकी आहे। परंतु आपल्याला वैयक्तिक शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे का, हे शेतकऱ्यांच्या मनात, बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला। कारण काही गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय, आपल्याला मिळाला नाही, किंवा आपल्याला मिळाला इतर शेतकऱ्यांना मिळाला नाही, अशाही काही ठिकाणी तक्रारी आल्यात। मग नेमका आपल्याला पीक विमा मिळणार आहे का, किंवा किती मिळणार आहे, किंवा किती मिळाला आहे, हे जे काय स्टेटस आहे ते आपल्याला कोठे पाहता येतं, हा बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता। त्याच माध्यमातून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या शेतकऱ्यांना पीक विमा स्टेटस कसं पाहता येतं, किंवा कसं पाहायचं, आपल्याला किती रक्कम मिळणार आहे कसं पाहायचं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण मोबाईलच्या माध्यमातून पीक विमा रक्कम आपल्याला कशी पाहता येते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर चला विलंब न करता आपण मोबाईलच्या माध्यमातून पीक विमा रक्कम किती मिळणार आहे हे कसं पाहता येतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आता सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आल्यानंतर, गुगल क्रोमवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे, प्रधानमंत्री फसल बीमा योजना PMFBY असं सर्च करायचं। याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली असेल, त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही या लिंकवर येऊ शकताय। आता त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर या पहिली जी काही लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं। लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल। यामध्ये तुम्हाला फार्मर कॉर्नर हा जो काय पर्याय दिसतो, या फार्मर कॉर्नर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं। फार्मर कॉर्नर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर असे दोन पर्याय येतील। या दोन पर्यायापैकी तुम्हाला लॉग इन विथ फार्मर या पर्यायावरती क्लिक करायचं आणि यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा। आता मोबाईल नंबर कोणता टाकायचा हा बऱ्याच शेतकऱ्यांचा, आधार लिंक मोबाईल नंबर टाकायचा किंवा कोणता टाकायचा, तर तुमचा जो काय मोबाईल नंबर तुमच्या पॉलिसीला दिलेला आहे, तुमचा पीक विमा अर्ज करता सादर करताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा। मग तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्या आणि जो का तुम्हाला खाली कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड या ठिकाणी परत एंटर करायचा आहे। कॅप्चर कोड भरून घ्या। कॅप्चर कोड भरल्यानंतर त्या ठिकाणी खाली रिक्वेस्ट टू OTP या पर्यायावरती क्लिक करा। तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल, तो जो काय OTP आलेला आहे तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करून घ्यायचा। OTP जो का तुमच्या मोबाईल क्रमांक आला तो OTP या ठिकाणी टाकून घ्या। OTP टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करा। सबमिट केल्यानंतर तुमची जी काय पॉलिसी आहे त्या पॉलिसीचं संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल। तुम्हाला आता सीझन दाखवलं जाईल, तुम्हाला वर्ष दाखवलं जाईल आणि त्यानंतर तुमचा पॉलिसी क्रमांक देखील दाखवलं जाईल। आता यामध्ये तुम्हाला किती रक्कम मिळणार हे पाहायचं। हे पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जी काय तुमची पॉलिसी आहे ती सिलेक्ट करायची आणि तुम्हाला जे काय खाली जे काय ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी साईटला गेल्यानंतर तुम्हाला क्लेम डिटेल हा जो काय पर्याय दिसतो या ठिकाणी लक्षात घ्या। तुम्हाला मोबाईलमध्ये अशाच प्रकारची स्क्रीन दिसणार आहे, त्यामुळे लक्षात घ्या, कारण तुम्हाला पूर्ण स्क्रीन फक्त लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर दिसते, मोबाईलमध्ये तुम्हाला छोटी स्क्रीन दिसेल। त्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही डेस्कटॉप स्क्रीन केलं तर यापेक्षाही बेस्ट तुम्हाला दिसून येऊ शकतं, परंतु डेस्कटॉप स्क्रीन बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही, म्हणून याच पद्धतीने सांगतो। तुम्ही या ठिकाणी साईटला घ्या आणि या ठिकाणी जे काय क्लेम डिटेल आहे त्या क्लेम डिटेलवर तुम्ही व्ह्यू या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काय मिळणारी रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाते। या ठिकाणी बघा, आता तुम्हाला क्लेम डिटेलमध्ये तुमचा अकाउंट नंबर, लोकलायझेशन काय आहे ते सर्व दाखवलं जातं, क्लेम स्टेटस आपलं आणि क्लेम अमाऊंट किती आहे ती अमाऊंट देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाते की या ठिकाणी 8,470 रुपये एवढी अमाऊंट क्लेम लोकलायझेशनच्या माध्यमातून या शेतकऱ्याला वाटप केली जाणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही याच हंगामाचं नाही तर इतर हंगामाचं देखील तुम्हाला हवं असेल ते देखील तुम्ही पाहू शकता, कारण भविष्यात देखील तुम्हाला याच पद्धतीने माहिती पाहावी लागणार आहे, किंवा मागील जे 23 मधील असतील, 24 मधील असतील किंवा 22 मधील असतील, कोणताही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता 23 मधील तुम्ही पाहू शकता खरीप रब्बी किती अमाऊंट क्लेम झालेली, किती पास झालेली, किती वाटप केली ते देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जातंय। हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जी काय अमाऊंट आहे ती अमाऊंट टोटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती रक्कम मिळाली, कोणत्या तारखेला मिळाली, मागची जर तुम्ही तपासत असाल तर तारखेसहित त्या ठिकाणी अवेलेबल आहे, किंवा जर तुम्हाला मिळणारी रक्कम असेल ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लोकेशनमध्ये दाखवली जाते, परंतु अद्यापर्यंत वितरित काही शेतकऱ्यांना झाली असेल, काही शेतकऱ्यांना झाली नसेल, असं सुद्धा असू शकतं। आता या माध्यमातून आपण पीक विमा रक्कम कशी मिळणार, किती मिळणार हे पाहण्याचं पूर्ण प्रक्रिया पाहिलेली आहे।
या पद्धतीने आपण आपली जे काय पीक विमा अर्जाची स्थिती आहे, जी काय आपल्याला मिळणारी रक्कम आहे ती आपण सहज पाहू शकता. याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही अडचण असतील, काही समस्या असतील, त्या स्टेटस पाहण्यासाठी जर काही आपल्याला अडचण येत असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देखील आम्हाला मेसेज करा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. जर दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि हो, जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.